12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा 6वा चॅप्टर आपला चालू आहे. सभासदांसोबत पत्रव्यवहार. ज्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिला पत्र डिस्कस केला होता, ज्याच्यामध्ये कंपनीचा जो चिटणीस आहे, कंपनी मार्फत कंपनीतील सर्व भागधारकांना भाग प्रमाणपत्र वाटपाबाबतचं जे पण काही पत्र असतं ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे लाभांश वाटप. आता एक्झॅक्ट लाभांश वाटप हे पत्र लिहिण्याच्या अगोदर समजून घ्या की लाभांश नावाची जी प्रक्रिया आहे ती एक्झॅक्ट काय असते, त्यामध्ये कोणते कोणती गोष्टी करण्यात येतात, लाभांश जर वाटायचा असेल तर एखाद्या कंपनीला काय काय काम करावं लागतं, हे जर बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर पत्र लिहित असताना ऍड्रेसच्या व्यतिरिक्त, आता मॅक्सिमम मुलांची कंप्लेंट काय आहे की सर मला हे एवढं येतं, हे आम्हाला आमच्या कॉलेजच्या सरांनी शिकवलेलं आहे, हे सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहेत, बट हे महोदयापासूनचे जे खालचं मॅटर आहे सर हेच कळत नाहीये, कारण हे प्रत्येक पत्रामध्ये वेगळं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट तुम्ही कशाबद्दल पत्र लिहित आहात, ते काय आहे, ते करण्यासाठी कंपनीला कोणते कोणते बैठक घ्यावं लागतात, काय नाही, हे तुम्हाला माहित पाहिजे. आता सगळ्यात पहिले समजून घ्या की लाभांश म्हणजेच काय. प्रत्येक भागधारक कोणत्या ना कोणत्या कंपनीत पैसे गुंतवतो. आता इथं बघा, लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीचे काही भाग माझ्याकडे आहेत मागच्या अनेक वर्षापासून. आता मी माझे पैसे त्या कंपनीमध्ये द्यायलो आणि ते वापरून कंपनी LIC व्यवहार करायली आणि माझ्यासारख्या अनेक लोक असतात, राईट. आणि मग त्या कंपनीला काय होतो, फायदा होतो आणि नफ्यातील कंपनीला झालेल्या वर्षभरातील जे पण काही नफा आहे त्यातील काही हिस्सा कायद्यानुसार तुम्हाला कंपनीच्या सर्व भागधारकांना द्यावा लागतो. आणि मग LIC न डिक्लेअर केलं होतं की जर तुमच्याजवळ एक LIC चा शेअर असेल तर त्या एका शेअरवर आम्ही तुम्हाला 12 रुपये देऊ. माझ्याजवळ 10 शेअर्स होते, मी जस्ट टाइमपास म्हणून असं LIC चं घेऊन ठेवलं होतं आणि त्या 10 शेअरवर प्रत्येक शेअर मागे 12 रुपये, म्हणजे 10 शेअरचे मला किती रुपये आले, 120 रुपये आले. आता सर हे दरवर्षी 120 येतात का, नाही, हे प्रत्येक वर्षी बदलत असतात. कधी कंपनी सांगते की बाबा एका शेअरवर 5 रुपये देऊ, मग 10 शेअरचे 50 येतात. कधी कंपनी सांगते की एका शेअरवर 20 रुपये देऊ, मग 10 शेअरचे किती असतात, 200 असतात. लाभांशाची रक्कम जी आहे ते बदलत असते. आता हे सर्व लाभांशाची रक्कम कसं बदलते, काय नाही, हे आपण अगोदरच्या चॅप्टर मध्ये डिस्कस केलं होतं की तुम्ही समहक्क भागधारक आहात का अग्रहक्क आहात. जर समहक्क असेल तर लाभांशाची रक्कम बदलत राहते, अग्रहक्क असेल तर लाभांशाची रक्कम कशी असते, सेम असते, तो भाग वेगळा. आता इथं कंपनीनं मला इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं, ऑनलाईन पद्धतीनं पैसे पाठवलेले आहेत, जे की डायरेक्ट माझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. इथं अकाउंट नंबर आहे आणि इथे बँकेचे सर्व क्रेडिट्स आहेत, जे की कशाला सोशल मीडियावर एक्सप्लोर स्वतःचा डाटा एक्सपोज करायचा, त्याच्यामुळे मी काही गोष्टी इथं हाईड करून ठेवलेल्या आहेत. ओके. आणि हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मला कंपनीने लाभांश माझ्या खात्यात पाठवलेला आहे. इकडे सुद्धा बघू शकता, नॅशनल ॲल्युमिनियम नावाची कंपनी आहे, ज्यांनी 125 रुपये लाभांशाचे पाठवले. हे सर्व गोष्टी आहेत 20 ऑक्टोबर 2025 ला आलेला आहे आणि हा जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये आलेला प्राप्त झालेला लाभांश तुम्ही बघू शकत असाल. आता हे सर्व गोष्टी करत असताना कंपनीला भागधारकाला इन्फॉर्म करावं लागते. हे तर झालं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं. कंपनी जे आहे ते भागधारकांना लाभांश वाटपाबाबत दोन प्रकारे सांगते. सर्वात पहिला अधिपत्राद्वारे, सर्वात पहिलं कोणतं आहे, अधिपत्राद्वारे. आणि दुसरा आहे बघा, आता हा जो आहे हा अधिपत्राद्वारे आहे. अधिपत्र म्हणजे काय सांगेन, चिल करायचं. दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे सर्व भागधारकांना सांगणं म्हणजे अशा पद्धतीचं भागधारकांना एक मेसेज पाठवणं आहे. ओके. सध्या 100 पैकी 99 कंपनी जी आहेत या पद्धतीचा अवलंब करतात. एखादी एक जुनी कंपनी असेल जी आज सुद्धा अधिपत्राद्वारेचा वापर करत असते. आता सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की अधिपत्राद्वारे लाभांश वाटपाचे पत्र भागधारकांना पाठवणे कशा पद्धतीचं असतं, काय नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. ते पुढील प्रमाणे. सर्वात पहिला पॉइंट तुम्हाला माहित पाहिजे, जे स्क्रीनवर दिसत आहे, ते म्हणजेच जेव्हा कंपनीला नफ्यातील काही हिस्सा गुंतवणुकीवर परतावा म्हणून भागधारकास देते त्यास लाभांश म्हणतात. लाभांश म्हणजेच काय की कंपनीला फायदा झाला आणि कंपनीला फायदा झाल्यामुळे कंपनी त्यांच्या प्रॉफिट मधला काही हिस्सा लाभांश म्हणून भागधारकास देते, त्यास लाभांश असं म्हणतात. काही प्रॉफिट मधले काही पैसे भागधारकास देणे त्याला लाभांश असं म्हणतात. आता हे लाभांश जे आहे ते कशा पद्धतीद्वारे दिली जाते, एक तर लाभांश अधिपत्राद्वारे दिला जाते
दुसरं, लाभांश जे आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिली जाते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे लाभांश वाटप करणे म्हणजे डायरेक्ट भागधारकांना मेल करणं, भागधारकांच्या मोबाईलवर मेसेज करणं, डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे जमा करणं. ही लेटेस्ट ट्रेंड आहे. अगोदर असं होत नव्हतं. अगोदर सर्व गोष्टी अधिपत्राद्वारे पाठवण्यात येत होते. आता जास्त वेळ न करता अधिपत्राद्वारे म्हणजेच काय सांगतो, बट त्याच्या अगोदर लाभांश देण्याच्या अगोदर कंपनी जर एखादे एक लाभांश द्यायली, तर लाभांश असं नाही की उठलं सुटलं चला वाटून टाका, नाही. कंपनीला सर्वात अगोदर वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश वाटपाबाबत मंजुरी घ्यावी लागते. सर हे पॉइंट तुम्ही का सांगायलात? कारण पत्र लिहित असताना आपल्याला पत्राच्या मजकुरामध्ये महोदयाच्या नंतर तिथे सर्व गोष्टी लिहायच्या असतात की वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार कंपनी प्रत्येक भागामागे, प्रत्येक समहक्क भागामागे एवढे रुपये लाभांश वाटप म्हणून करत आहे. हे तुम्हाला हे सर्व गोष्टी पत्रामध्ये लिहावे लागतात. आता सर्वसाधारण बैठकमध्ये लाभांश वाटपाची घोषणा झाली. त्याच्यानंतर घोषणा केल्यापासून 30 दिवसाच्या आत सर्व भागधारकांना लाभांशाचे पैसे मिळाले पाहिजे. लाभांशाचं वाटप कंपनीपासून झालं पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं चेक करा. इथं तुम्हाला मला मिळालेला लाभांश दिसत असेल, राईट? जसं की उदाहरणार्थ LIC कंपनीनं एका शेअर मागे 12 रुपये लाभांश दिलं होतं. माझ्याजवळ 10 शेअर होते, तर मला 120 गुणिले 10 म्हणजेच सॉरी 12, जस्ट 1 सेकंड, 12 गुणिले 10 म्हणजेच मला मिळाले किती? 120. आता ह्या जगामध्ये असे काही श्रीमंत व्यक्ती असतात ज्यांच्या जवळ, माझ्याजवळ 10 आहेत तर त्यांच्या जवळ हजारो शेअर आहेत, कारण त्यांनी अगोदर घेऊन ठेवलेले आहेत, राईट? ज्यावेळेस शेअरचा भाव, आज LICचा शेअरचा भाव जर पाहायला गेलं 800 ते 1000च्या दरम्यान आहे. एक वेळेस LICचं शेअर जे आहे ते 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपयाला सुद्धा होतं. त्यावेळेस त्यांनी 1000 घेऊन ठेवलेले आहेत. मग एखाद्या व्यक्तीजवळ जर LICचे 1000 शेअर असतील आजच्या टाइमला, एका शेअरवर 12 रुपये म्हणजेच 1000 भागाचे त्याला किती मिळाले? 12,000 मिळाले. 1000 भागाचे किती मिळाले? 12,000 रुपये बसल्या ठिकाणी त्याला लाभांश मिळालं. त्यानं पैसे गुंतवून टाकला 2001-2 मध्ये. त्या 50 रुपयाच्या भागांची तर किमती आज 800-900 झालेच झाले. बट प्रत्येक वर्षी त्याला त्याच्यावर लाभांश मिळाले आणि या वर्षी त्याला लाभांश किती मिळाले? 12,000. आता नियम असा आहे की फायनान्शियल इयर 2024 आणि 25 ची गोष्ट मी सांगायलो, नीट लक्षात घ्या. फायनान्शियल इयर 2024 आणि 25 मध्ये आयकर इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार जर एखाद्या व्यक्तीला एका कंपनीकडून 5,000 पेक्षा जास्त रक्कम लाभांश म्हणून मिळत असेल, तर त्याच्यावर 10% टॅक्स जे आहे TDS स्वरूपात त्याला सरकारला द्यावं लागत असायचं. आता उदाहरणार्थ ह्या व्यक्तीला 2024-25 मध्ये 12,000 रुपये जर डिव्हिडंड मिळालं, 12,000 रुपये ही संख्या 5,000 पेक्षा जास्त आहे. 12,000 मधून 5,000 कटले, शिल्लक किती राहिलं? 7. तर त्या 7,000 वर त्याला 700 रुपये डिव्हिडंड, 700 रुपये टॅक्स TDS जे आहे ते गव्हर्नमेंटला द्यावं लागत असायचं. ही कधीची घटना आहे? 2024 आणि 25 ची. आता 2025 आणि 26 च्या नियमानुसार, जो की नियम लागू करण्यात आलेला आहे 1 एप्रिल 2026 पासून, नीट लक्षात घ्या, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या वर्षभरात लागू झालेला नियम आहे. याच्यानुसार जर तुम्हाला एका कंपनीकडून 10,000 पर्यंत जर डिव्हिडंड मिळत असेल, एकाच कंपनीकडून 10,000 पर्यंत डिव्हिडंड मिळालं तर ते माफ. बट 10,000 पेक्षा जास्त जर डिव्हिडंड तुम्हाला एखादी एक कंपनी देत असेल, तर मग त्याच्यावर टॅक्स लागत नाही. सर आता सपोज एखाद्या माणसाला LIC न 12 रुपये डिव्हिडंड दिलं आणि त्याच्याजवळ 2,000 भाग आहेत, मग सर त्याला लाभांश किती मिळाला? डायरेक्ट बेटा त्याला लाभांश किती हजार मिळाला? 24,000 लाभांश मिळाला. अँड 2025 आणि 26 च्या नियमानुसार 24 पैकी 10,000 ला तर माफ आहे, गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही त्याच्यावर. मग राहिले किती? 14,000. तर या 14,000 वर त्याला 10% TDS द्यावं लागेल, 1,400 रुपये द्यावं लागेल, म्हणजेच 12,600 रुपयेच्या आसपास त्याला मिळतील. म्हणजे 22,000 टोटल जर पाहायला गेलं तर 22,600 त्याला येतील. बाकीचे 1,400 रुपये जे आहेत ते त्याच्या खात्यातून TDS म्हणून कटतील. हे गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, कारण पत्राचा मजकूर लिहित असताना आपल्याला तिथं
TDS ची टक्केवारी किंवा TDS किती रुपये लागण्यात आलेला आहे ह्याच्याबद्दल मेन्शन उल्लेख तिथं करावा लागतो. ऑलराईट, डन. हे सर्व झाले प्रॅक्टिकल गोष्टी जे की पत्र लिहिताना तुम्हाला माहित पाहिजेत. आता नीट लक्षात घ्या, अधिपत्रच म्हणजेच काय, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पॉवर ऑफ अटर्नी. अनेक वेळेला तुम्ही वकिलांच्या जर सहवासात राहत असाल किंवा तुमचे कोणी नातेवाईक त्यांचं घर भारतात आहे, ते जर परदेशात राहत असतील आणि मग त्यांना भारतातलं घर विकायचं वगैरे असेल, तर ते काय करतात, भारतातल्या एका व्यक्तीला अधिकार देतात, पॉवर ऑफ अटर्नी देतात. उदाहरणार्थ आता समजून घ्या, माझी जे बहीण असते ती असते ऑस्ट्रेलियामध्ये, त्यांचं एक घर पुण्यामध्ये आहे आणि त्या पुण्यातलं घर जर इन केस विकायचं असेल, दुसरं कुठं प्रॉपर्टी घ्यायचं असेल, तर ते घर विकण्यासाठीच त्यांना ऑस्ट्रेलियामधून पुण्याला यावं लागेल. मग त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या त्या घराचा पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर केलेला आहे. इफ इन केस त्यांनी जरी इंडियामध्ये नाही आले तर त्यांच्या बिहाफ मध्ये मी ते घर विकू शकतो. यालाच म्हणतात अधिपत्र देणे किंवा पॉवर ऑफ अटर्नी देणे. मग सर इथं लाभांशाचं आणि या अधिपत्राचं काय घेणं देणं आहे? कंपनी बघा, कंपनीला काहीही करून भागधारकाला पैसे द्यायचे, राईट. पैसे देत असताना एकतर कंपनीजवळ कोणतं उपाय आहे, अधिपत्र. दुसरं कोणतं उपाय, इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय, डायरेक्ट खात्यामध्ये पाठवणे, राईट. अधिपत्र म्हणजेच काय, की तुमच्या पत्त्यावर कंपनी मार्फत एक अशा प्रकारचा दस्तऐवज येतो. तुमच्या पत्त्यावर जे तुम्ही लिहिलेलं आहे अशा प्रकारचा एक दस्तऐवज येतो. याच्यावर लिहिलेलं असतं की कंपनी या व्यक्तीला अधिकार देत आहे की कंपनीच्या खात्यातून ह्या व्यक्तीला 120 रुपये बँकेने प्रदान करावे. याचा एक अधिपत्र कागद म्हणून, अधिकार पत्र म्हणून तुमच्या खात्यावर येतं किंवा तुमच्या पत्त्यावर येतं. मग तुम्हाला काय करायचं आहे, ते अधिपत्र घेऊन जाऊन तुमच्या बँकेत द्यायचं आहे. बँक चेक करते, यस कंपनीचा अकाउंट नंबर लिहिलेला आहे, या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे आणि स्वतः कंपनी आदेश द्यायली की कंपनीच्या खात्यातून याला 120 रुपये देऊन टाका. मग तुम्ही काय करणार, ते अधिपत्र जे पत्रासोबत तुम्हाला अधिपत्र आलेलं आहे ते घेऊन तुम्ही तुमच्या बँकेत जाणार, बँकेत अधिपत्र देणार आणि मग बँकेत अधिपत्र दिल्यानंतर बँक काय करेल, कंपनीच्या खात्यातून 120 रुपये लाभांशाचे घेईल आणि तुमच्या खात्यात जमा करेल. म्हणजे सर हे एक प्रकारचं चेक सारखंच झालं ना, की समोरचा व्यक्ती जर आपल्याला चेक दिला, आपण ते चेक बँकेत जमा करतो आणि मग बँक त्या व्यक्तीच्या खात्यातून आपल्या अकाउंट मध्ये पैसे जमा करत असते, राईट. साधं सिंपल आहे. यस, तशाच पद्धतीने असते, काम सेम करते, बट चेक हा एक वेगळा भाग झाला आणि अधिपत्र हा एक वेगळा भाग झाला. अधिपत्र म्हणजेच काय, कंपनी तुम्हाला एक प्रकारचं पॉवर द्यायली, कंपनी तुम्हाला एक अधिपत्र, अधिकार द्यायली की बाबा तुम्ही आमच्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकता. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरी पत्र येईल, ओपन करायचं, ज्याच्यामध्ये सर्व डिटेल्स असतात की तुम्हाला किती भाग आहेत, लाभांश किती आहे काय नाही, त्याच्यासोबत अधिपत्र येईल, अधिपत्र नेऊन बँकेत जमा करायचं, दॅट्स इट. मग बँक काय करेल, कंपनीच्या खात्यातून पैसे घेईल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा करेल. हे सर्व गोष्टी होत्या थेरॉटिकल मध्ये जे तुम्हाला त्या पत्रामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. ऑलराईट, डन. आता नीट लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे, लाभांश अधिपत्र कशाला म्हणतात, कंपनीने दिलेला पैशाचा आदेश. म्हणजे कंपनी तुम्हाला आदेश द्यायली की जा बाबा जा, आमच्या खात्यातून पैसे काढून घे. पैसे कोण घेईल, पैसे घेईल भागधारक. आणि हे सर्व गोष्टी होत असताना एक गोष्ट कंपल्सरी लक्षात ठेवायचं, कंपनी कायदा 2013 कलम 123 ची पूर्तता करावी लागते. जेव्हाही कंपनी भाग वाटप प्रमाणपत्र, लाभांश वाटप प्रमाणपत्र किंवा लाभांश वाटपाचे पत्र तयार करत असते, त्यावेळेस ते सर्व गोष्टी होत असताना कंपनी कायदा 2013 कलम 123 ची पूर्तता करावी लागते. हे सर्व भाग झाला थिअरॉटिकल. आता आपण काय करूयात, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश वाटपाचं पत्र तयार करूयात, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम डाटा जो असेल तो सेम असेल. सर मॅक्सिमम डाटा म्हणजेच काय, जे आपण कालच्या व्हिडिओज मध्ये तयार केलं होतं, कालच्या लेक्चर्स मध्ये, ज्याच्यामध्ये आपण कंपनीचं नाव, नोंदणीकृत कार्यालय, कंपनीचा पत्ता, CIN नंबर, फोन, फॅक्स, संदर्भ किंवा वेबसाईट, ईमेल दिनांक, हे सगळं आपण ऍज इट इज जशास तसे लिहिणार. ह्याच्यामध्ये कोणताच बदल आपण करणार नाही आहोत. आता तुम्हाला सुद्धा कुठलंही पत्र असू दे, हे सर्व गोष्टी सेम लिहायचे. आता तुमचं काम काय, की या मोमेंटला येऊन व्हिडिओ पॉज करणे, राईट. आता मी थोडंसं व्हिडिओ स्क्रीन मधून बाजूला सरकतो
आता मी काय सांगलो माझ्या बोलण्यावर फोकस करा. या मोमेंटला येऊन तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे. एक कोरं कागद घ्यायचा आहे, त्याच्यावर व्यवस्थित पत्राचा पूर्ण आराखडा तयार करा. हे सर्व डाटा लिहून घ्या. त्याच्यानंतर मग व्हिडिओ प्ले करा, जिथून मी तुम्हाला ह्या विषयापासून एक एक गोष्टी कसं लिहायचं काय नाही ते सांगेन. ऑल राईट, चलो. आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेतला असेल. आता आपण स्टार्ट करूयात. विषय विषय लिहित असताना कंपल्सरी तुम्हाला तिथे लिहावं लागेल समहक्क भागावरील लाभांश वाटप बाबत. समहक्क भागावरील लाभांश वाटप बाबत तुम्हाला सर्वात पहिले तिथे लिहावं लागेल की बाबा कोणत्या प्रकारचे भाग आहेत ज्याचं तुम्ही वाटप करायला. समहक्क भाग आहेत, अग्रहक्क भाग आहेत. सो मोस्ट प्रोबेबली आपण समहक्क भागधारकच लिहित असतो प्रत्येक पत्रामध्ये. अग्रहक्क लिहिलं तर चालेल, पण लिहू नका, सरळ सरळ समहक्क भागधारकच लिहून टाका. ओके. आता प्रत्येक भागांची एक दर्शनी किंमत असते. दर्शनी किंमत म्हणजेच काय, ज्या किमतीला तुम्ही ते भाग खरेदी केलेला आहे किंवा कंपनीने ते भाग विकलेला आहे ते तुम्हाला इथं खालच्या साईडला उल्लेख त्याच्याबद्दल मेन्शन करायचा असतो. ₹10 दर्शनी मूल्य असलेले समहक्क भाग. हा, आता नीट व्यवस्थित लक्षात घेणे. ओके. काय काय गोष्टी मी सांगायला होते. लाभांश जर वाटप करायचं असेल, सुरुवातीलाच मी तुम्हाला नियम सांगितले होते. लाभांश वाटपाबाबत सर्वात अगोदर कंपनीच्या कशामध्ये मंजुरी करण्यात येते, वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात येते. आता नीट लक्षात घ्या, अगोदर घडणारी घटना कोणती आहे. अगोदर भागधारकाला पत्राद्वारे माहिती देणे का अगोदर वार्षिक सर्वसाधारण सभा होते. नाही सर, साधं सिंपल लॉजिक आहे. अगोदर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होते, त्यानंतर सर्व भागधारकांना पत्र लिहिल्या जातो. ऑल राईट, की बाबा तुम्हाला लाभांश वाटप करण्यात येत आहे म्हणून. आता इथं नीट लक्षात घ्या की आपण वरच्या साईडला इथं पत्रामध्ये कोणती तारीख लिहिण्यात आलेली आहे. आपण इथं पत्रामध्ये कोणती तारीख लिहिलेली आहे, 30 जानेवारी 2026 आपण लिहिला. याचा अर्थ जे बैठक होईल, जे वार्षिक सर्वसाधारण सभा होईल, हे पत्र लिहिण्याच्या काही दिवस अगोदर होईल, 30 दिवस अगोदर होईल. राईट. मग इथं लिहायचं, व्यवस्थित लिहा, घाई गडबड करायचं नाही. महोदय लिहा. महोदय लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये लिहायचं संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे. हा, आता मला याचा अर्थ कोण आहे की नीट लक्षात घ्या, राजेश पाटील यांना आपण माहिती देत आहोत. राजेश पाटील आपल्या कंपनीचे भागधारक आहेत ज्यांना तुम्हाला लाभांश वाटप करायचं आहे. राईट. आता हे मला म्हणजे कोण, हे सर्व गोष्टी चिटणीस, कंपनीचा जो चिटणीस आहे तो त्या पत्रामध्ये लिहायला आहे. राईट. म्हणजे कंपनीचा सेक्रेटरी, कंपनी सेक्रेटरी आहे तो राजेश पाटीलला सांगायला की कंपनीच्या संचालक मंडळाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे, अशा पद्धतीने. ओके. संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपणास कळवू इच्छितो. म्हणजे कंपनीनं जे त्याला सांगितलेलं आहे त्यानुसार त्यानं तुम्हाला इन्फॉर्म करायला आहे की दिनांक, आता नीट लक्षात घ्या, 30 जानेवारीला आपण पत्र लिहायलो, 30 जानेवारी 2026, तर दिनांक 1 जानेवारी
आता वार्षिक सर्वसाधारण सभा आहे हे असं काही नाही की कधीही होऊ शकते, कंपनी टू कंपनी डिपेंड असते, बट मोस्ट प्रोबेबली जानेवारी ते एप्रिलचाच कालावधी तुम्ही निवडायचा, त्याच्यानंतर जास्त निवडायचं नाही. 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या 31व्या, इट मीन्स कंपनी जी आहे ते 31 वर्ष जुनी आहे, त्याच्यावरून आपल्याला कळते की 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे चिटणीस कोणाला इन्फॉर्म करायला, राजेश पाटीलला, की बाबा आपल्या कंपनीची एक वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती 1 जानेवारी 2026 रोजी, राईट. आणि त्यानं पत्र किती तारखेला लिहायला, 30 जानेवारीला पत्र लिहायला 2026 ला. ही डेट नंतर, ही डेट अगोदर असली पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये त्यानं सांगायलाय की वार्षिक सर्वसाधारण सभा झाली होती, त्याच्यानुसार कंपनीचे संचालक मंडळाने मला माहिती दिली, मी तुम्हाला इन्फॉर्म करायलो. काय इन्फॉर्म करायलो की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 5 रुपये असं लिहितो हा, रुपये 5 प्रमाणे, 5 म्हणजेच काय, लाभांश, राईट. 5 रुपये प्रमाणे इथं आपण काय करूयात, 100 करूयात. ओके, हा. कारण आता साधं सिंपल लॉजिक आहे की एखाद्या भागाची किंमत आजच्या हिशोबाने सांगायलो 10 रुपये आहे, ओके. तर 2.5 रुपये म्हणजे 25% झालं. मला असं वाटतं की एवढं डिव्हिडंड राहत नाही, कुठं ना कुठं थोडंसं कमी असायला पाहिजे. 5% एकूण भागाच्या किमतीच्या 5%, 6% मोर दॅन इनफ झालं. ओके, 25% राहत नाही, कंपनीला बुडून जायचं का. त्यामुळे आपण काय केलं, एका भागाची किंमत 100 लिहिलं अँड त्या 100 रुपयाच्या प्रति भागावर आपण 5 रुपये लाभांश कंपनी वाटायली त्यांना. ओके, राईट. 5 रुपये प्रमाणे 100 दर्शनी मूल्य असलेल्या समहक्क भागावर अंतिम लाभांश म्हणजेच काय की फायनल डिव्हिडंड, म्हणजे वर्षाच्या शेवटी, ह्याच्यानंतर आता कुठल्याही प्रकारचे डिव्हिडंड ना कंपनी देणार ना तुम्हाला घेता येईल. अंतिम लाभांश जे आहे, समहक्क भागावर अंतिम लाभांश जाहीर केला त्यास सर्व सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली आहे. आता व्यवस्थित समजून घ्या की या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण काय काय गोष्टी इन्क्लूड केलं. ज्याच्यामध्ये सर्वात पहिले सांगितलं की संचालक मंडळाने मला सांगितलं, त्यामुळे मी तुम्हाला इन्फॉर्म करायलो की 1 जानेवारीला सभा झाली होती, वार्षिक सर्वसाधारण सभा, आणि त्याच्यामध्ये कंपनीने असं डिसाईड केलेलं आहे की प्रत्येक भागावर 5 रुपये लाभांश, या प्रत्येक भागाची किंमत किती रुपये आहे, 100 रुपये आहे, हे कंपनीने जाहीर केलेलं आहे. आणि कंपनी हे जाहीर करत असताना त्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे सर्व सभासद होते आणि सगळ्यांच्या मते डिसाईड करण्यात आलं की लाभांश किती रुपये द्यायचं, 5 रुपये द्यायचं. आणि त्याला सर्वांच्या मताने संमती मिळालेली आहे, मंजुरी मिळालेली आहे. असं नाही
की कंपनीच्या 10 सभासद आहेत, एकालाच वाटते लाभांश देणं आणि 9 जणांना वाटते लाभांश द्यायचं नाही, मग असं याचा अर्थ असं नाही की लाभांश देऊन टाकायचं. तिथं जेवढेही उपस्थित सभासद आहेत या मेजॉरिटी ऑफ सभासदांची तिथं काय पाहिजे, मंजुरी पाहिजे. आणि या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण तेच सांगितलं. मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये ठरवलं की एका भागावर 5 रुपये लाभांश द्यायचं, ज्या प्रत्येक भागाची किंमत किती आहे, 100 रुपये. आणि मीटिंग किती होती, 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. किती तारखेला झाली, 1 जानेवारीला. अंतिम लाभांश जाहीर केला आणि सर्व सभासदांनी सर्वानुमते सगळ्यांनी एक होऊन सगळ्यांनी एक मतानं त्याला मान्यता दिली आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण हे सर्व गोष्टी लिहिलत. आता दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये कुठं ना कुठं त्याला थोडंसं कायद्याचं टच देऊन टाकायचं. कायद्याचं टच म्हणजेच काय, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. लाभांश वाटपाचं पत्र लिहायचंय, कंपनी कायदा 2013 कलम 123 मध्ये नियमांची पूर्तता करावी लागते. बस ते एक लाईन तिथं लिहून टाकायची. लाभांश वाटप कंपनी कायदा 2013 कलम 123, लाभांश वाटप कंपनी कायदा 2013 कलम 123. बस त्याच्यामध्ये पॅरेग्राफ मध्ये एक शॉर्ट माहिती लिहून टाकायची. कंपनीने कंपनी कायदा 2013 मधील कलम 123 नुसार लाभांश घोषणेसंदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे लाभांश घोषणेसंदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून लाभांश घोषित केला आहे. राईट, हे लिहिणं खूप महत्वाचं होतं. चेक करा एक वेळेस काय काय गोष्टी तुम्ही तिथं लिहून घेतलात. ओके, 1 मिनिटाचा टाइम द्यालो. आता दिसत असेल. ओके, डन. आता हे झालं पहिलं पेज, ज्याच्यावर आपण पूर्ण गोष्टी तिथे व्यवस्थित लिहिलं. आता पब्लिक आपल्याला यायचंय समोरच्या पेजवर, जिथं आपल्याला काही ऍडिशनल गोष्टी लिहायच्या आहेत. बघा, आता तुम्हाला मागचं मी एक वेळेस लिहिलेलं पत्र शो करतो, ज्याच्यामध्ये आपण भाग प्रमाणपत्र वाटपाबद्दलचं पत्र सर्व भागधारकांना लिहिलं होतं. ज्याच्यामध्ये आपण टोटल किती गोष्टी नमूद केलं होतं, 4 गोष्टी नमूद केलं होतं. आणि त्या 4च्या 4 क्रमांक सुद्धा टाकले होते. कोणते कोणते 4 क्रमांक होते, सर्वात पहिला प्रश्न क्रमांक. याचा अर्थ काय की कंपनीची जी नोंदवही आहे त्या नोंदवहीमध्ये ह्या भागधारकाचं नाव कितव्या पेजवर आहे. त्यानंतर कंपनीनं ज्या सर्व भागधारकांना पत्र दिले ते पत्र भाग प्रमाणपत्र वाटत असताना ह्या पर्टिक्युलर भागधारकाला कितव्या नंबरचं प्रमाणपत्र आलं ते. त्यानंतर या भागधारकाजवळ जे 1000 भाग आहेत, प्रत्येक भागाला एक विशेष नंबर असतो. तर 4001 पासून ते 5000 पर्यंतचे असे 1000 भाग या व्यक्तीकडे आहेत आणि भागांची संख्या, अशा गोष्टी भाग प्रमाणपत्रामध्ये लिहावे लागतात. आता लाभांश वाटपाबद्दलचं पत्र आहे, राईट. याच्यामध्ये एकूण किती गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात, मेन्शन करायच्या असतात, तर टोटल 7 गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये उल्लेख करावा लागतात. काय काय लिहायचं चेक करा. सर्वात पहिला समोरच्या वळीमध्ये येऊन लिहा, आपणास वाटप करण्यात आलेल्या किंवा येणाऱ्या लिहूत, कारण कंपनी अगोदर पत्र लिहिल ना. वाटप करण्यात येणाऱ्या
लाभांशाचा तपशील पुढील प्रमाणे बघा. कंपनी आता इथं एक एक डिटेल सांगायली की बाबा तुम्हाला जे लाभांश वाटप करण्यात आलेलं आहे ते पुढील प्रमाणात तपशील आहे. त्याच्यामध्ये टोटल किती गोष्टींचा समावेश होतो, तर टोटल 7 गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आता हे 7 गोष्टी कोणते कोणते आहेत व्यवस्थित आपण नोट डाऊन करूयात. गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. मी अगोदर तक्ता तयार करतो म्हणजे तुम्हाला सुद्धा सोपं जाईल ड्रॉ करायला. आता एक गोष्ट इथं ऑब्झर्व करा, जे तक्त्याच्या आत मी बॉक्स तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये तपशील लिहायचे आहेत. हा बॉक्स आणि या तक्तामध्ये कुठं ना कुठं थोडंफार जे आहे ते अंतर असलं पाहिजे. असं नाही की तुम्ही एकदमच चिटकून घेता, चिटकून घ्यायचं नाही, थोडस त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं. ओके, डन. त्याच्यामध्ये आता टोटल तुम्हाला 7 समांतर कॉलम तयार करायचे आहेत. प्रत्येक कॉलम मध्ये एक विशिष्ट माहिती तुम्हाला त्यात उल्लेख करायची आहे. ओके, मी तर आता इथं अंदाजित घेतलं, तुम्हालाच दिसेल, मला तर तेवढं ओळखू येणार नाही कारण मी ह्याच्या एकदमच असं मी मागे बघल्याबरोबर स्क्रीन दिसते त्यामुळे कळू शकत नाही. ओके, बट तुम्ही चेक करा, मे बी पॉसिबिलिटीज असेल की एखादा एक कॉलम कमी जास्त आहे, तेवढंही बारकाईनं नाही, बट 7 कॉलम तुम्हाला तयार करायचे आहेत. आणि हे व्यवस्थित नंबर्स लक्षात ठेवायचं की टोटल 7 आहेत. भाग वाटप प्रमाणपत्राला 4, लाभांश वाटपाला 7 आणि प्रत्येक कॉलम मध्ये आपल्याला विशिष्ट स्वरूपातली माहिती त्याच्यामध्ये मेन्शन करायची आहे. सर्वात पहिला नोंदवही पान क्रमांक. ओके, कंपनीची जी नोंदवही आहे त्या नोंदवहीमध्ये या पर्टिक्युलर भागधारकाचं नाव कितव्या पानावर आहे ते पान क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा सेम होता भाग वाटप प्रमाणपत्रामध्ये, इथं पण सेम आहे. तिथं आपण लिहून टाकूयात B20. ओके, मनानं लिहू शकता, B20 जरी लिहिना गेलं नॉर्मली सुद्धा लिहू शकता. ओके, बट जस्ट सांगायलो. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे धारण केलेल्या भागांची संख्या. म्हणजे राजेश पाटला जवळ आपल्या टाटा मोटर्सचे किती भाग आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. इथं लिहूयात आपण धारण केलेल्या भागांची संख्या. धारण केलेल्या भागांची संख्या साधं सिंपल आहे, 100 भाग लिहून टाकूत आपण, राईट. हा, आता आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे अनुक्रमांक. सर अनुक्रमांक म्हणजेच काय की बाबा हे जे 100 भाग आहेत ह्या प्रत्येक भागाला एक नंबर असतो, राईट. तर ते नंबर किती आहे काय नाही ते तुम्हाला तिथे लिहायचे असतात आणि ते काही अशा पद्धतीने आपण लिहूयात. मागच्या वेळेस पण आपण लिहिला होता पासून पर्यंत. आता 100 भाग आहेत तर आपण असं लिहूयात इथं 101 पासून 200 पर्यंत. कंपनीचे एकूण भाग 100 आहेत आपल्याजवळ आणि प्रत्येक भागांची एक संख्या असते, ते भाग क्रमांक 101 पासून 200 पर्यंत आपल्याजवळ आहेत. ऑलराईट. त्याच्यानंतर लाभांश अधिपत्र क्रमांक. आता नीट लक्ष द्या, पहिले 3 गोष्टी हे कॉमन आहेत. म्हणजे कंपनीची नोंदवही असते, नोंदवहीमध्ये आपलं नाव कुठं आहे, त्याच्यानंतर धारण केलेल्या भागांची संख्या. आता कधी कधी असं होतं की हे जे क्रम आहेत ते मागे पुढे होऊ शकतात. ओके, म्हणजे सर समजा मी चुकून एक्झाम मध्ये धारण केलेल्या भागांची संख्या 3 नंबरला लिहिलं, अनुक्रमांक जे आहे 2 नंबरला लिहिलं, चालते का? काही होत नाही, बट शक्यतो टाळा. लिहिलं तरी तुम्हाला कोणी फाशी देत नाही चुकीचं लिहिलं म्हणून, बट शक्यतो टाळायचं. कारण एवढं तरी माहिती आहे ना की अगोदर नोंदवही असते, मग एकूण भाग, मग ते भाग कुठले आहेत, कुठले नंबर पासून किती पर्यंत आहेत काय नाही ते हे माहीत ठेवायचं. त्याच्यानंतर
आता कंपनी जे आहे तुम्हाला जे लाभांश वाटप करायली ते अधिपत्राद्वारे करायली. अधिपत्र म्हणजेच काय, पॉवर ऑफ अटर्नी. तुम्हाला जस्ट एक कागद येते, ते कागद ते अधिपत्र घेऊन बँकेत जायचं आहे. बँक काय करेल, कंपनीच्या अकाउंट मधून तुमच्या खात्यात पैसे जमा करेल. म्हणजे बँक तुम्हाला एक अधिकार द्यायली की जा, हे घे लाभांशाचं अधिपत्र, हे बँकेत जमा कर, आमच्या खात्यातून पैसे काढून घे. राईट. आता हे अधिपत्र कंपनी तुमच्या सारख्या एकट्यालाच वाटते का? नाही. कंपनीचे जेवढेही भागधारक आहेत त्या सगळ्यांना वाटते. मग तिथे तुम्हाला अधिपत्राचा एक क्रमांक लिहायचा आहे. इथं आपण लिहून टाकूयात. लाभांश अधिपत्र क्रमांक. आता लाभांश अधिपत्र क्रमांक आपण आपल्या मनानं लिहू शकता. 2025 बी 2025. कुठलंही लिहू शकता. 2026, 27 बी लिहिणं गेलं तरी चालेल. मग आपल्या मनानं लिहू शकता. ओके. हा, आता इथं एक गोष्ट ऑब्झर्व करायची आहे. नंबर 5 ते म्हणजे ढोबळ लाभांश. ढोबळ लाभांश. आता ढोबळ लाभांशला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ग्रॉस डिव्हिडंड. सर ग्रॉस डिव्हिडंड हा शब्द इथं का आला? कारण कंपनी तुम्हाला लाभांश द्यायली, बरोबर. आता त्या लाभांशामध्ये जर तुम्हाला लिमिट जर क्रॉस झाली तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स पेड करावं लागतं. साधं सिंपल लॉजिक आहे. त्यामुळं कंपनी तिथे ढोबळ लाभांश लिहिते. आता उदाहरणार्थ चेक करा, तुमच्याजवळ धारण केलेल्या भागांची संख्या किती आहे? सर 100. पत्रामध्येच तुम्ही काय लिहिलं? प्रत्येक भागावर लाभांशाची रक्कम किती आहे? 5 रुपये. प्रत्येक भागावर कंपनी लाभांश किती द्यायली? 5. 100 भाग आहेत, प्रत्येक भागावर 5, म्हणजेच ढोबळ लाभांश तुम्हाला किती रुपये मिळेल? सर आपल्याला ढोबळ लाभांश मिळेल नियर अबाउट किती रुपये? 500 रुपये. किती रुपये? 500. आता लेटेस्ट नियम मी जे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 2025 आणि 26 या फायनान्शियल इयर मध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार जर तुम्हाला मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम 10,000 पेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर टीडीएस लागतो. तुम्हाला लाभांश मिळाले किती? कुठून कुठून? फक्त 500 रुपये. माझ्या 500 रुपयावर टीडीएस वगैरे लागेल का? लागणार नाही. मग तुम्हाला इथं लिहायचं आहे या 6व्या ह्याच्यामध्ये आयकर कपात, आयकर कपात. आयकर कपात लिहिल्यानंतर इथं लिहायचं इंग्लिश मध्ये TDS, टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स. आणि एकही रुपये तुमचे पैसे कटले नाहीत. एक तर तुम्ही इथं असं डॅश लिहू शकता, कारण लिमिट 10,000 आहे, तुम्हाला मिळाले फक्त किती? 500. टॅक्स कटणार नाही. एक तर डॅश करू शकता किंवा नील, नल किंवा निरंक लिहू शकता. तिथं निरंक म्हणजे एकही रुपये नाही. राईट. आणि मग सर्वात शेवटी लिहायचं निव्वळ. जसं पार्टनरशिप फायनल अकाउंट बघता, ज्यांचं अकाउंट आहे त्यांना कळेल. पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये ग्रॉस प्रॉफिट निघते, मग नेट प्रॉफिट निघते. तशाच पद्धतीनं हे आहे ग्रॉस डिव्हिडंड. ग्रॉस डिव्हिडंड मधून जर काही टीडीएस कटलं तर ग्रॉस डिव्हिडंड मायनस टीडीएस आन्सर येईल नेट डिव्हिडंड, ज्याला निव्वळ लाभांश असे म्हणतात. आता आपल्याला मिळालेला आहे लाभांश 500, त्याच्यामधून टीडीएस काहीच कटलं नाही, त्यामुळे निव्वळ लाभांश सुद्धा आपलं किती रुपये असेल? निव्वळ लाभांश सुद्धा आपलं किती असेल? 500 रुपये असेल. राईट. समजा सर आपल्याला इथं समजा म्हणालो, तुम्ही काय करू नका. समजा आपल्याला लाभांश मिळाला 15,000. नीट लक्ष द्या बरं पब्लिक, काय सांगायलो. समजा आपल्याला लाभांश मिळाला 15,000. सर 15,000 मिळालेत लाभांश, लिमिट तर 10,000 चीच आहे, कारण 10,000च्या वर लाभांश मिळाला एकाच कंपनीकडून तर तुम्हाला टॅक्स लागतं. मग सर आपल्याला इथं टीडीएस किती लागेल? बघा 15,000 मिळालं, त्यातून 10,000 करमुक्त आहे. 15 मधून 10 गेले, किती राहिले? 5. 5,000 वर 10% तुम्हाला टीडीएस किती लागेल? सर 500 रुपये लागेल. मग ह्या टीडीएस मध्ये तुम्हाला किती लिहायचे? 500. अँड इथं तुम्हाला निव्वळ लाभांशाची रक्कम लिहायचं आहे 14,500. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर होत असेल.
जस्ट 1 सेकंड येईल, थोडस इंटरनेटचा इश्यू चालू आहे. आलं बघा. ओके, टोटल लाभांश किती मिळाला? 15,000. त्यातून 10,000 टॅक्स फ्री झाले. 15 मधून 10 गेले, किती राहिले? 5. 5,000वर टीडीएस लागेल किती रुपये? 5,000वर 10%, 500. 10% मनाला सांगायलो का? नाही. इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार लेटेस्ट अमेंडमेंट आहे ते. ओके, मग 15,000 मधून 500 रुपये टीडीएस चे कटले, शिल्लक किती राहिले? 14,500. मग तुम्हाला लाभांश किती मिळाला? 14,500. इथपर्यंत क्लिअर? यस सर, सर्व गोष्टी इथपर्यंत क्लिअर झाल्या. आता हा पत्र ऑलमोस्ट इथं संपलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आता मध्ये दुसरं तिसरं काही नाही, आणि जे पण काही गोष्टी असतील ते निव्वळ फॉर्मॅलिटी असतील. आता हे सगळं झाल्यानंतर सर्वात शेवटी इथं लिहायचं लाभांश अधिपत्र सोबत जोडले आहे. आता नीट लक्षात घ्या, तुमच्यापैकी एक ना एक वेळेस असं कधी झालं असेल की जिथे तुम्हाला मेल करावं लागला असेल, आणि मेल करत असताना समटाइम्स तुम्हाला एखादा एक व्हिडिओ सेंड करावा लागत असतो, एखादी एक फोटो सेंड करावा लागला असतं. मग तुम्ही काय करता? मेल लिहित असताना वर एक पिनचा आयकॉन असतं. ईमेल रायटिंग इंग्लिश मध्ये तर झालं आहे भाई, तेवढं तर यायला पाहिजे तुम्हाला. तेवढं नाही तर नाही, ऍटलीस्ट बेसिक कॉमन सेन्स आहे की ईमेल तुम्हाला सेंड करता आला पाहिजे. ओके, अँड ते सेंड करत असताना वर अटॅचमेंट नावाचा एक ऑप्शन असतो, राईट? तसंच तुम्हाला इथे काय करायचं आहे? लाभांश अधिपत्र सोबत जोडले आहे अटॅचमेंट म्हणून इथे तुम्हाला लिहायचं आहे. आणि हे लिहिल्यानंतर इथे लिहायचं तुम्हाला कळावे. कळावे लिहिलं, फुल स्टॉप द्यायचं, आणि इथं लिहायचं सोबत. सोबतचा अर्थ काय? अटॅचमेंट. आणि ह्याच्यासोबत कंपनी पत्र तर पाठवली. हे बघा, हे लाभांश वाटपाबाबतचं टाटा मोटर्सनं कोणाला लिहिलेलं पत्र आहे? राजेश पाटीलला लिहिलेलं हे पत्र आहे. या पत्रासोबत आणखी एक अधिपत्र असते. मेन पत्र तर येतच, त्याच्यासोबत एक अधिपत्र असतं. ते अधिपत्र नेऊन तुम्हाला बँकेत द्यायचं असतं. हे जे सगळं तुम्ही लिहायलात हे कंपनीनं तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी लिहिलेलं असते. ओके, सोबत इथे लिहायचं लाभांश अधिपत्र. लाभांश अधिपत्र. डन, ग्रेट. त्याच्यानंतर मग आता इथं नावं लिहून टाकायचे. आता जे मागच्या वेळेस लिहिलेलं आहे ते मी ॲज इट इज इथं लिहून टाकतो, म्हणजे टाइम वाचेल आपला. आपला विश्वासू टाटा मोटर्स लिमिटेड करिता, आणि चिटणीसाचं नाव म्हणजेच भाई एवढं मेहनत करायला माझं स्वतःचं नाव लिहिणं गेलं तर मग काय कामच. ओके, दॅट्स इट. हा झाला आपला पत्र पूर्णपणे क्लिअर. बघा आता कुठून स्टार्ट केलं आपण? पब्लिक, आपण स्टार्ट केलं इथून, टाटा मोटर्स लिमिटेड पासून आपण स्टार्ट केलं. हे तर गोष्टी आपण मागच्या वेळेसच लिहिलेले होते, हे आता प्रत्येक वेळेस मी लिहित बसणार नाही, हे ऍज इट इज आपण कॉपी करत राहणार आहोत. फक्त महोदय पासून पुढचे जे मॅटर आहे ते आपल्याला कंटिन्युअस चेंज करत राहावं लागणार, आणि प्रत्येक वेळी मी असंच एकदम प्रॉपर पद्धतीनं सर्व गोष्टी व्यवस्थित इन्फॉर्म करत राहीन. मेक शुअर करा की तुम्ही व्यवस्थित समजून घेताल आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघताल. झालं पॉसिबल 1.5 च्या स्पीडने बघा, 2 च्या स्पीडने बघा, बट पूर्ण व्यवस्थित पाहायचंय. आणि हे म्हणून हेच नाही, ह्याच्या अगोदरचे जे 5 चॅप्टर आहेत त्या प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे, व्यवस्थित पाहायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं जेव्हा कंपनी लाभांश वाटपाबाबत भागधारकांना सांगते तर त्यावेळेस त्या पत्रामध्ये कोणते कोणते गोष्टी असतात. इलेक्ट्रॉनिक पत्राद्वारे म्हणजेच ईसीएस, इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम, 11वीच्या पुस्तकात जनरल एंट्री करत असताना ईसीएस हा शब्द प्रॅक्टिस प्रॉब्लेम 2 का 3 मध्ये आहे. अकाउंटचा चांगला अभ्यास करायचा. ओके, नेफ्ट, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, म्हणजे ऑनलाईन तुमच्या अकाउंटला टाकायली, आणि हे त्याच काही एक्झाम्पल आहेत की हे अशा पद्धतीनं कंपनीने मला टेक्स्ट मेसेज केला. आता ह्याचाच एक मेल सुद्धा असतो, याचाच कंपनीचा एक मेल होतो, फोन पेचा एक मेल होतो, त्याचबरोबर गुगल पेचा जर असेल गुगल पेचा येतो, अँड त्याच्यानंतर बँकेचे येतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सर्व
भागधारकांना इन्फॉर्म करत असतात की पैसे आले, पैसे गेले. आता अधिपत्राद्वारे जेव्हा जेव्हा वाटप करण्यात येते, हे काही गोष्टी वापस मी सांगतो, लक्षात ठेवा की जेव्हा कंपनीला झालेल्या फायद्यावर भागधारकाला कंपनीच्या नफ्यातील काही हिस्सा गुंतवणुकीवर परतावा म्हणून देते, त्यास लाभांश म्हणतात. लाभांश कशा पद्धतीने देतात? दोन, अधिपत्र म्हणजे जे कागद तुमच्या घरी येतं, नेऊन बँकेत द्यायचं, बँक कंपनीच्या अकाउंट मधून पैसे घेऊन तुमच्या अकाउंट मधून टाकणार. इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं बँक कोणतं कागद वगैरे पाठवत नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा करते. हे लाभांश वाटपासाठी सर्वात अगोदर कुठं मंजुरी घ्यावी लागते? वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी घ्यावी लागते, ज्याच्यामध्ये सर्व कंपनीचे सभासद सर्वानुमतानं एकत्रित येऊन सांगतात की बाबा लाभांश वाटप करायचं आहे. घोषणा केल्यापासून किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत वाटप करायला पाहिजे. नवीन नियमानुसार 10,000 पर्यंत जर एक कंपनी तुम्हाला एका वेळी लाभांश देत असेल तर ते माफ आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर भेटत असेल तर ते तुम्हाला 10% इंटरेस्ट त्याच्यावर तुम्हाला TDS द्यावं लागेल. अधिपत्र म्हणजेच काय? पॉवर ऑफ अटर्नी. कंपनी तुम्हाला अधिकार द्यायली की हे कागद घ्या, बँकेत नेऊन जमा करा, बँक आमच्या खात्यातून तुमच्या खात्यात पैसे घ्या. लाभांश अधिपत्र म्हणजेच काय? थोडक्यात सांगायचं असेल, कंपनीने दिलेल्या पैशाचा आदेश, जे की भागधारक पैसे घेत असतो आणि लाभांश वाटपाची सर्व गोष्टी करत असताना किंवा लाभांश वाटपाची प्रक्रिया पूर्ण करत असताना तुम्हाला कंपनी कायदा 2013 कलम 123 मधील सर्व नियमांची पूर्तता करावी लागेल. ऑलराईट, पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जर एखाद्या कंपनीला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश वाटप करायचा असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घ्यावयाचे असतात. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल D8 अकॅडमी अँड बिग बुल बॅच. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. आणि हे सर्व जे पत्र आहेत, हे सर्व जे नोट्स आहेत, बिग बुल बॅच मध्ये तुम्हाला एकाच PDF मध्ये आतापर्यंत झालेले सर्व नोट्स मिळून जातील. ऑल राईट, टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.